नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो हीच माझी शुभेच्छा सर्वांना. ठीक आहे, आणि भरपूर अभ्यास करा, छान प्रॅक्टिस करा, चांगले मार्क्स मिळवा. ठीक आहे, स्कॉलरशिप एक्झाममध्येच नाही, तुमचे जे आपला अभ्यास असतो ॲकॅडमिक एक्झाम जे असतात त्याच्यामध्ये पण चांगले मार्क्स मिळवा. ठीक आहे, चला तर आज आपण आता पुढचे 10 क्वेश्चन्स बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपले 45 पर्यंत झाले होते. ठीक आहे, आता 46 पासून आपण पुढे करूया. ठीक आहे, तर 46 नंबरचा इथे क्वेश्चन दिलेला आहे बघा. 46 मध्ये दिला आहे, इथे रोमनमध्ये दिला आहे. मी सरळ याला याच्यामध्ये लिहितो डेसिमल नंबरमध्ये. रोमनमध्ये इथे बघा काय दिलं आहे, 12 + 3 डिवायडेड बाय 5 - 2 याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला इथं काय करावं लागते, बॉडमॉस रूलनुसार ब्रॅकेट ओपन करायचं. तर हे किती होतात, 15 डिवायडेड बाय 5 - 2. 15ला 5ने डिवाइड केलं तर किती येतात, 3 - 2 = किती येते, 1. तर याचा आन्सर येते 1. रोमनमध्ये 1ला कसं आय लिहितो आपण, तर याचा आन्सर आला आहे आता आन्सर नंबर 4. ठीक आहे, अगदी सोपं आहे. चला पुढचा बघूया. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 47. The simple interest on some principal for 2 years at 8% per annum is ₹384. What will be the interest on the same principal for 3 years at 10% per annum? याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिल्यासारखे आहे एकातच. पहिला क्वेश्चनमध्ये तर काय दिलेलं आहे आपल्याला, इंटरेस्ट दिलेला आहे. किती दिलेला आहे, 384 इंटरेस्ट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल नाही दिलेला आहे, प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये रेट दिला आहे 8 आणि नंबर ऑफ इयर्स आहे 2 आणि इंटू डिवायडेड बाय 100. ठीक आहे, इथून आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे. तर प्रिन्सिपल काढायला बघा, हे बघा, हे 100ला मी इकडे घेऊन जाणार, सरळ शॉर्टकटमध्ये करूया आपण. ठीक आहे, आणि हे किती होणार, 8 2 16 प्लस इंटू पी म्हणजे 16p. ठीक आहे, आता इथून पीची व्हॅल्यू निघून जाईल आपली. ठीक आहे ना, पीची व्हॅल्यू किती येणार, हे 16 डिवाइड होऊन जाणार इकडं, म्हणजे 38400 डिवाइड बाय 16. 16ने याला डिवाइड करूया. 16 2 32, 16 2 32, 6 राहिले, 16 4 64 आणि हे 2 0. ठीक आहे, तर प्रिन्सिपल किती आलं आपलं, 2400. आता आपल्याला क्वेश्चनच्या नेक्स्ट पार्टमध्ये काय म्हटलं आहे, व्हॉट विल बी द इंटरेस्ट, म्हणजे आपल्याला इथे इंटरेस्ट काढायचं आहे आता, आणि प्रिन्सिपल कुठलं हेच घ्यायचं आहे 2400. ठीक आहे, इंटू रेट किती घ्यायचं आहे, 10% इंटू किती वर्षासाठी, 3 इयर्ससाठी. ठीक आहे, आता हे बघा डिवाइड बाय 100 करायचं. हे बघा, हे 2 0 कॅन्सल झाले. 24 3 72 इंटू 10 720. तर याचा ₹720 हे आलं इंटरेस्ट. ठीक आहे, त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला शॉर्टकटमध्ये करायचं आहे आपल्याला, लवकर. तुम्हाला पण एक्झाममध्ये असं शॉर्टकटच करावं लागेल, सगळं लिहत बसायचं नाही आहे. ठीक आहे, हे लिहायचं आपल्या एक्झाममध्ये लिहायचं असते पूर्ण एक्सप्लेन करून, तिथं शॉर्टकटमध्ये नाही लिहू शकत. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये शॉर्टकटमध्ये करावं लागतं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 48 मध्ये दिलेले आहे की विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स कॅन बी रिटर्न ॲज द प्रोडक्ट ऑफ द सेम 2 नंबर्स. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, एका प्रकारचं तुम्हाला ह्या ज्या नंबर्स दिलेले नाही, ह्या स्क्वेअर नंबर्स आहेत. समजलं का, स्क्वेअर नंबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, जसं 2 × 2 = 4 आहे ना, हे 2 सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे की नाही, प्रोडक्ट हा 4 आहे. तर असंच इथं पण आपल्याला स्क्वेअर नंबर कुठले आहे ते बघावं लागेल. आता तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला हे स्क्वेअर तर पाठच करून घ्या. 1चा स्क्वेअर 1 आहे ना, 2चा स्क्वेअर 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा
36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81 आणि 10चा 100. एवढे तर तुम्हाला पाठ करूनच घ्यावं लागेल. स्क्वेअर रूट. आता इथं हे स्क्वेअर नंबर आहे. आता जसं आता बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटमध्ये काय फरक असतं. जसं आता 36 नंबर आहे, ठीक आहे, हे स्क्वेअर नंबर आहे आणि याचा स्क्वेअर रूट किती आहे, 6 आहे. याचा स्क्वेअर रूट किती आहे, 6 आहे. ठीक आहे. तसंच आता आपल्याला बघायचं म्हणजे इथं बघा, इथं हा जो लास्ट डिजिट आहे ना हा बघायचा असते. जसं आता कुठलीही नंबर आहे, आता आपल्याला ह्या ज्या नंबर्स दिलेले आहे ना याच्यामध्ये पण जो लास्ट डिजिट आहे ना तो बघायचा आणि त्याचा स्क्वेअर रूट याच्यामध्ये कुठली नंबर दिसते का बघायचा. ठीक आहे ना. तर बघा इथं जे पहिल्या ज्या नंबर दिलेली पहिली नंबर 1042 याचा जर आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा असेल तर हे 2 आहे ना इथं कुठे दिसतंय का, 1 4 9 16 25 36 है ना. जो युनिट आहे तिथं कुठेच 2 येत नाही याच्यामध्ये, म्हणजे ही जी नंबर आहे ना याचा स्क्वेअर रूट निघणार नाही. सेम तसंच जे 1402 आहे, 1402 आहे याचा पण स्क्वेअर रूट निघणार नाही कारण युनिट प्लेसला 2 आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन तर नसणार आहे. त्याच्यानंतर आता उरले जे 2 ऑप्शन्स आहे आपल्याकडे 265 आणि 625 या दोनपैकी कुठला तरी एक आन्सर असणार आहे. कारण इथं माहिती आहे का जे युनिटला जी 5 येत आहे तर इथं पण आपल्याला एक नंबर आहे जे जिथं युनिटला 5 येत आहे. ठीक आहे. म्हणजे याचा जो रूट आहे तो त्याच्या युनिट प्लेसला 5 येऊ शकतो. ठीक आहे. तर याची आपल्याला रूट काढायची जी प्रोसेस आहे ना थोडीशी लेंदी आहे. जी नॉर्मल प्रोसेस असते जी डिव्हिजननी करतात. तर आपण काय करू याच्यातलं जे स्क्वेअर रूट आहे परफेक्ट स्क्वेअर रूट तेच काढूया आणि तुम्हाला मी मग नंतर जे परफेक्ट स्क्वेअर रूट नसतात त्यांचे स्क्वेअर रूट कसे काढायचे ते आपण एक स्पेशली एक सेपरेट व्हिडिओ बनवू आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगू. शॉर्टकट मेथडनी काढावं लागेल ते. ठीक आहे. इथं बघा इथं स्क्वेअर हा येतोय 625 येतोय. ठीक आहे. याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा असतो, याला डिव्हिजननी काढायचं असते. आता इथं पहिले पेअर बनवायचे असते. एक पेअर ही आहे आणि एक पेअर ही आहे. याच्यामध्ये आपल्याला अशा नंबरनी डिव्हिजन करायचं आहे ज्याचा स्क्वेअर रूट जे आहे 6पेक्षा कमी असेल. तर याच्यामध्ये 6पेक्षा कमी कुठला आहे 2. 3चं नाही करू शकत कारण 3चं स्क्वेअर जे आहे 9 होत आहे. ठीक आहे. तर आपल्याला 2चं करावं लागेल. तर 2 2 जा 4. ठीक आहे. आता इथे बघा जसं आपण डिव्हिजन करतो ना तशापेक्षा थोडं वेगळं आहे. इथे आपल्याला मायनस करायचं असते आणि इथे आपल्याला 2 प्लस करायचं असते. ठीक आहे. तर इथे बघा काय येते, इथं 2 येणार आणि इथे 4 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 25 आले. ठीक आहे. आता इथे आपल्याला एक अशी नंबर घ्यायची आहे ज्याचा या नंबरमध्ये सपोज आपण इथं 1 घेतलं, इथे आता 1 2 असं तर काही घेऊ शकत नाही. 3 पण नाही घेऊ शकत कारण इथं आपल्याला 5 पाहिजे. इथं 9 यायला लागलं आहे. 4 पण नाही घेऊ शकत, 6 यायला लागलं आहे. आपण काय घेऊ शकतो फक्त 5. ठीक आहे ना. किंवा 4 घेऊन बघितलं तर काय होणार बघा. 4 इथं जर आपण 4 घेतलं तर आपल्याला याला 4नीच आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 4 4 जा 16 1 येणार. 4 4 जा 16 + 1 176. एक छोटी येते याच्या एकदम जवळपास आपल्याला नंबर पाहिजे असते. तर 5 घ्यावं लागतं. इथं बघा 5 आणि इथे पण 5 घ्यायचं. 5 5 जा 25. 2 कॅरी ओव्हर झाले. 5 4 जा 20 + 2 22. हे पूर्णपणे डिवाइड झालं आहे. तर याचा जे आन्सर येतोय तो आहे 25. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 असा आहे जी 25 × 25 सेम नंबरला मल्टिप्लाय केल्यावर ते येत आहे. ठीक आहे. तर आन्सर येतो याचा आन्सर नंबर 4. ठीक आहे. रूट आणि स्क्वेअर रूटवर स्पेशल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवून देऊ. त्याच्यामध्ये आपण शॉर्टकट मेथडनी कसे काढायचे रूट आणि स्क्वेअर रूट ते बघूया आपण. ठीक आहे. तात्पुरता आता तुम्ही याला करा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 49. इथे आपल्याला एक अशी फिगर दिलेली आहे
असे 1 2 3 4 आणि 5. इकडे गेली फिगर थोडी, थांबा. ठीक आहे. इथं बघा, इथं तुम्हाला इथे ना अशी सिंगल लाईन दिलेली आहे. अशी सिंगल लाईननी याला क्रॉस केलेला आहे. याचा अर्थ काय आहे की ह्यांचे सगळ्यांचे जे डिस्टन्स आहे ते सारखे आहे आणि ह्या ज्या व्हर्टिकल लाईन्स आहे याला असे डबलनी क्रॉस केलेलं आहे, असं डबल क्रॉस केलेलं आहे. ठीक आहे. तर ह्यांचे पण डिस्टन्स सारखे आहे. ह्यांचे दोघांचे वेगवेगळे आहे पण सारखे आहेत. हां, हे बघा, जसं आता ए बीचा जो डिस्टन्स दिलेला आहे तो दिलेला आहे आपल्याला 20 सेंटीमीटर आणि बी सीचा जो टोटल डिस्टन्स दिलेला आहे तो 15 सेंटीमीटर दिलेला आहे. ठीक आहे. तर इथं काय करायचं बघा, हे बघा इथून इथपर्यंत हे जे आहे ना, तर ह्याच्या व्हर्टिकल लाईन्स आहे ना, किती आहे बघा, 1 2 3 4 5 लाईन्स आहे. 5 लाईन्स आहे आणि हे 20 सेंटीमीटरचा हा डिस्टन्स आहे. ठीक आहे. तर प्रत्येक किती होणार आहे माहिती आहे का, हे प्रत्येक होणार आहे 4 सेंटीमीटर. हे 4 हे 4 हे 4 हे 4 आणि हे 4 सेंटीमीटर होणार आहे. म्हणजे टोटल हे यांचं जर आपण टोटल केलं तर शेवटी 20 सेंटीमीटर असं येणार आहे. सेम असं 15 सेंटीमीटर जर बघितलं ना, तर इथं पण 5 लाईन्स आहे बघा, 1 2 3 4 5 लाईन्स मिळून आहे. तर ह्याला 5ने जर आपण डिवाइड केलं तर किती येते, 3 सेंटीमीटर. हे पण 3 येणार, हे पण 3 येणार, हे पण 3 येणार, हे पण 3 येणार. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं, पॅरीमीटर काढायचं. तर पॅरीमीटर काढताना आपल्याला हे 15 सेंटीमीटर. ठीक आहे. आता हे व्हर्टिकल लाईन बघा, हे 4 सेंटीमीटरचे आहेत. 4 + 4 + 4 + 4 + 4 हे झाले किती, 20 झाले. आणि जे हॉरिझॉन्टल लाईन आहे ते 3 आहे, है ना. तर हे 3 3 3 3 हे 15 झाले. तर ॲक्च्युली आपल्याला हे जे 2 डिस्टन्स आहे ना, हे इथंच आलेले आहेत. मग याचं पॅरीमीटर सरळ हे असं आहे, 15 + 15 है ना. हे जे 15 आहे ना, याचे 15 कुठले आहे, हे वाले 3 सेंटीमीटर वाले सगळे लाईन्स, हे टोटल 15 सेंटीमीटरचे आहे. तसंच इथं 20 सेंटीमीटर ए बी आहे ना, तर जेवढे व्हर्टिकल लाईन्स आहेत ज्या, ते व्हर्टिकल पण 20 सेंटीमीटरचे आहे. तर यांचं टोटल पॅरीमीटर किती येते बघा, 30 + 40 म्हणजे किती येते, 70 सेंटीमीटर येते याचं पॅरीमीटर. तर याचा ॲन्सर येतो आहे ॲन्सर नंबर 2. ठीक आहे. मला वाटते मला कळालं असेल. ठीक आहे. नसेल कळालं तर मला कमेंट्समध्ये सांगा काय नाही कळालं ते. ठीक आहे. चला आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 आहे, सरिता वॉज बॉर्न ऑन मंडे 8th June. When was Seema born, who is younger to Sarita by 78 days? ठीक आहे. हे टेक्स्ट तुम्हाला थोडंसं दिसायला होत असेल तरी ठीक आहे, तुमच्या बुकमध्ये बघू शकता. ठीक आहे. क्लिअर तुम्हाला जे बघायचं असेल तर इथे क्वेश्चन बघा तुम्ही आणि इथे आन्सर तुम्ही याच्यामध्ये बघा. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 50 मध्ये काय दिलेलं आहे बघा, सरिता जी आहे तिचा जन्म 8 जूनला झाला होता. ठीक आहे. आणि त्या दिवशी काय होतं, मंडे होता. ठीक आहे. त्याच्यानंतर सीमाचा आपल्याला जन्म काढायचा आहे आणि जी आहे 78 डेजनी छोटी आहे तिच्यापेक्षा. ठीक आहे. तर आता 78 डेज म्हणजे जवळपास किती बघा, 30 डेज म्हटलं तर 30 डेज एका महिन्यामध्ये 30 डेज असतात ना, तर 2 मंथ आणि काही दिवस आहे ना. तर बघा याच्यानंतर म्हणजे 2-2.5 महिन्यांनी 2-2.25 महिन्यांनी ती छोटी आहे समजा. ठीक आहे. तर 2 महिने म्हणजे बघा, याच्यानंतर 8 जून, मग 8 जुलैला कुठली येणार त्या दिवशी, 8 जुलैला
हे बघा, हे 30 दिवसाचा असतो जून, ठीक आहे ना. 30 दिवसाचा असल्यामुळे पुढच्या 8 जुलैला कुठला डे येणार? 2 दिवस पुढे जाणार, मंडे नंतर ट्यूजडे आणि वेडनेसडे. है ना. 30 आपण कसं करतो, 30मध्ये 7ने डिवाइड करतो, 7 4 जा 28, जो काही रिमाइंडर आला, ठीक आहे ना, जो रिमाइंडर येतो तेवढे दिवस तो पुढे जात असतो, पुढचा महिना, ठीक आहे ना, पुढचा डे त्या तारखेचा. 8 जूनला जर मंडे असेल तर 8 जुलैला वेडनेसडे असणार, ट्यूजडे आणि वेडनेसडे, ठीक आहे. त्याच्यानंतर 8 ऑगस्टला किती येणार? आता इथं 31 डे आहे, ठीक आहे. 3 दिवस पुढे जाणार, तर वेडनेसडे नंतर थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, इथं येणार सॅटरडे, ठीक आहे. आता इथं बघा, इथं टोटल किती दिवस झाले? इथं झाले 30 डेज, इथं झाले 31 डेज, म्हणजे किती झाले आता हे? 61 डेज झाले. आणि ती किती 78 डेजनी मोठी आहे. तर आता उरले किती बघा, 61 डेज जर मायनस केले तर 17 डेज फक्त उरले आता, ठीक आहे. तर आता इथून पुढे आपण 17 डेज आपण कॅल्क्युलेट करूया, ठीक आहे. तर पुढचे 7 दिवसानंतर बघा, म्हणजे 15 ऑगस्टला सॅटरडेच असणार आहे, ठीक आहे. 7 दिवस झाले इथे, ठीक आहे. परत पुढच्या 22 ऑगस्टला पण सॅटरडे असणार आहे, पुन्हा इथं 7 दिवस झाले, ठीक आहे. 14 झाले, आपल्याला किती 17 दिवस काढायचे. पुन्हा आपण जर आता इथं आता किती 3च दिवस राहिले ना पुढचे, ठीक आहे ना. तर पुढचे 3 दिवस म्हणजे 23 ऑगस्ट, 24 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट, ठीक आहे. 25 ऑगस्ट. आता इथे सॅटरडे होता, तर इथे येणार संडे, मंडे आणि इथे येणार ट्यूजडे. तर हिचा जो जन्म झाला होता कुणाचा, सीमाचा, तो 25 ऑगस्ट ट्यूजडेला झाला होता, ठीक आहे. ट्यूजडे 25 ऑगस्ट. तर याचा आन्सर कुठला येतोय? याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3, ठीक आहे. आन्सर नंबर 3. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 51. हाऊ इज 2/10 रिटर्न ॲज अ वल्गर फ्रॅक्शन? फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आपल्याला 2/10. 2/10 म्हणजे काय होते? 2चा 10th पार्ट, ठीक आहे. तर 2चा 10th पार्ट म्हणजे काय होणार? 2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजे इथं आन्सर काय येतो? 1/5. याचा आन्सर आहे आन्सर नंबर 1, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉल्स स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट आहे इफ एन ऑड नंबर इज डिव्हिजिबल बाय एन ऑड नंबर द कोशंट इज एन ऑड नंबर. बरोबर आहे. इफ द सम ऑफ 2 numbers is equal to one of them then the other number is 0. हे पण करेक्ट आहे. 2 नंबर आहे समजा 7 + 0 आहे ना, तरच येणार ना. इथं 1 2 3 कुठलीही ठेवली तर ही नंबर जी आहे याच्या इक्वल येणारच नाही आहे. मग एक नंबर 0 असला पाहिजे तरच ते असं शक्य आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर इफ an even number is divided by 2 the quotient is always an even number. हा थोडासा मला चुकीचं वाटतोय, कारण कुठलीही इवन नंबर आहे, है ना. इवन नंबर सपोज आपण कसा घेऊया, सपोज आपण 26 घेऊया, ठीक आहे ना. 26ला जर आपण 2ने डिवाइड केलं तर इवन नंबर येते का बघा. 2 1 जा 2, 2 3 जा 6, ऑड नंबर आली इथं, ठीक आहे ना. तर हा जो आहे इफ अन इवन नंबर इज डिवाइडेड बाय 2 द कोशंट इज ऑलवेज अन इवन नंबर, हा रॉंग आहे. असं नाही आहे की इवन नंबर येत नाही. जसं आता आपण 28ला जर डिवाइड केलं आपण तर येणार इथं इवन नंबर, पण ऑलवेज इवन नंबर येणार असं शक्य नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे जो 3rd नंबरचा स्टेटमेंट आहे तो इनकरेक्ट आहे, ठीक आहे, फॉल्स आहे,
ठीक आहे. आणि बाकीचे हा पण करेक्ट आहे. द प्रोडक्ट ऑफ एन ऑड नंबर अँड इवन नंबर इज ऑलवेज अन इवन नंबर, ते पण बरोबर आहे. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. आन्सर नंबर येतोय 3. ठीक आहे. चला पुढचा बघूया आता. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 53. सागर टूक अ लोन ऑफ ₹12.5 lakh from the bank. Sarita took a loan of 2.25 lakh less than that of Sagar's loan. Find the total amount of the loan taken by both Sagar and Sarita. तर इथं 53 मध्ये काय दिलेलं आहे बघा. सागरनी 12,50,000 रुपीजचं लोन घेतलं. ठीक आहे. आणि सरिताने किती घेतलं, त्याच्यापेक्षा सागरपेक्षा 2.25 लाख, क्वार्टर लाख म्हणजे 25,000 हां, इतकं कमी घेतलं आहे लोन. ठीक आहे. तर किती घेतलं तिने, हे झालं सागरचं लोन, सागर. ठीक आहे. आणि सरिताने काय केलं, सागरपेक्षा 2,25,000 कमी लोन घेतलं आहे. पण किती घेतलं आहे ते आपल्याला कसं कळेल, याला इथून मायनस करून बघावं लागेल. हां, 10मधून 5 मायनस गेले 5, हां हे झालं 4, 4मधून 2 मायनस गेले 2. ठीक आहे. 2मधून 2, 0 आणि 1. म्हणजे हे जे आहे सरितानी एवढं लोन घेतलं आहे. ठीक आहे. मग दोघांनी मिळून किती लोन घेतलं आहे बघा. हे आहे सागरचं लोन 12,50,000. ठीक आहे. आणि हे आहे सरिताचं लोन. ठीक आहे. दोघांना इथं आपल्याला दोघांची टोटल करायची ना, टोटल अमाऊंट. तर हे बघा किती येते बघा, 5,722. ठीक आहे. 22,75,000. ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे. चला पुढचं बघूया आता. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 54. Nitin has some notes of ₹2,000. Which of the following can be the total value of the notes he has? ठीक आहे. इथं बघा, इथं आता काय करायचं आपल्याला की जेवढे हे नोट्स आहेत, 54 नंबरचा क्वेश्चन आहे. म्हणजे 2,000नी कम्प्लिटली डिवायझिबल आपल्याला इथे आपल्याला नोट्स असू शकतात है ना. जसं आपण 35,000मध्ये जर आपण 2,000चं डिव्हिजन केलं ना, 35,000मध्ये 2,000नी जर डिवाईड केलं आपण याला, तर हे बघा हे ते 17.5 पूर्ण डिवाईड होत नाही आहे. ठीक आहे. हे तर होणार नाही. सेकंड तर अजिबातच नाही होणार. आणि 3600 पण नाही होणार, कारण याच्यामध्ये 2,000चे है ना नोट पाहिजे आपल्याला. इथं 2,000 पूर्णपणे झालंच नाही, तर 20 राहून गेलं आहे. ठीक आहे ना. हा पण नाही असणार आहे, कुठलंच नाही आहे. बघा 36,000 आहे है ना. 36,000चे 2,000चे नोट बघा किती येतात, 218 36 है ना. तर याच्यामध्ये थर्ड नंबरचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे ना. त्याच्याकडे 36,000 रुपीज राहू शकतात, कारण इथं फक्त 2,000 रुपीजचे नोट आहे त्याच्याकडे, बाकी कुठलाही नोट नाही आहे. 500 किंवा 200, 150 असं कुठलेच नोट नाही आहे. ठीक आहे. जर आपल्याला 500चे नोट वगैरे असते तर मग ही नंबर येऊ शकली असती. ठीक आहे ना. किंवा 100चे असतात तर ह्याच्यातून आलं असतं 500 किंवा 100चे नोट. ठीक आहे ना. तर त्याच्याकडे फक्त 2,000चे नोट आहे. तर ते नोट किती असू शकतात, त्याच्याकडे किती रुपीज असू शकतात, 36,000 असू शकतात. ठीक आहे. चला पुढचा बघूया. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 55. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आउट ऑफ 100 kg शुगर 8 bags each containing 5 kg of sugar and 22 bags each containing 2 kg of sugar were filled. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले तर टोटल शुगर किती दिलेली आहे, 100 kg. ठीक आहे. 100 kg मधून काय केलं की काही बॅग्स आहे ज्याच्यामध्ये 5 kgच्या बॅग आहे ना, 5 kgच्या बॅग आहे. त्या टोटल किती आहे, 8 बॅग आहे.
ठीक आहे. तर याच्यामध्ये किती शुगर फिल होणार? 40 kg शुगर फिल होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 22 बॅग्स आहे 2 kgच्या 22 बॅग्स आहे. त्याच्यामध्ये किती फिल होणार? 44 kg. एवढी शुगर त्यांनी फिल करून टाकली. म्हणजे किती झाले हे? 84 kg शुगर फिल केली. आता किती राहिली रिमेनिंग? तर 100 मायनस 84. ठीक आहे. 100 kg शुगर आहे ना आपल्याकडे टोटल, आणि त्याच्यातली 84 kg जी शुगर आहे ते 5 kg आणि 2 kgच्या बॅगमध्ये फिल केली. तर उरली किती आता इथं? फक्त 16 kg. ठीक आहे. आता ही जी 16 kg जी शुगर आहे ना, तर हाऊ मेनी बॅग्स ईच कंटेनिंग 500 grams ऑफ शुगर कॅन बी फिल्ड फ्रॉम द रिमेनिंग शुगर, है ना. आता जी रिमेनिंग शुगर आहे 16 kg, याचे आपल्याला काय करायचे आहे की 500 ग्रॅम म्हणजे हाफ kg, है ना. हाफ kg म्हणजे आपण याला, है ना, 500 ग्रॅम याला आपण हाफ kg म्हणजे असं 1.2 kg पण लिहू शकतो किंवा 0.5 kg पण लिहू शकतो. ठीक आहे. तर आपण याला 0.5 kg लिहूया. ठीक आहे. तर आता बघा, एका बॅगमध्ये अर्धा किलो, ठीक आहे ना, किंवा अर्धा किलो 0.5 kg जी आहे ती एका बॅगमध्ये आपल्याला फिल करायची आहे. ठीक आहे. तर 16 kg जी आहे ती किती बॅगमध्ये येणार? तर 16, है ना, इंटू 1 आणि डिवायडेड बाय 0.5. ठीक आहे. डिवायडेड बाय 0.5. तर आता इथं असं जर आलं तर आपल्याला काय करायचं असते? वरती आहे 16 इंटू 1 म्हणजे 16च आहे. ठीक आहे. आणि इथं एक डिजिट नंतर डेसिमल आहे ना, इथे एक 0 लावायचं असते. मग ही नंबर होल नंबर होऊन जाते. ठीक आहे ना. तर याला डिव्हिजन करायचं. 5 3 × 15, है ना, 5 2 10, 32 काय येणार? हे बॅग्स येणार. 32 बॅग्स. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3, 32 बॅग्स. ठीक आहे. चला, तर आता आज आपले पुढचे 10 क्वेश्चन संपलेत. ठीक आहे. मी हे जे बुक साईडला ठेवून का बरं इथं करतोय की थोडं लवकर होईल. मला ते व्हिडिओ तयार झाल्यानंतर एडिटिंग करायला जो वेळ जातो ना, तो माझा वेळ वाचेल. तेवढ्या वेळेत मी अजून एक व्हिडिओ तयार करू शकतो. त्यासाठी मग हे प्रयत्न चालू आहे. ठीक आहे. तुम्हाला जरी हे बुक पूर्ण क्लिअर दिसत नसेल व्हिडिओमध्ये, तुमच्या बुकमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याचं सॉल्युशन इथे बघू शकता. ठीक आहे. चला, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.